नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये सोनं का खरेदी करू नये यावर मी चर्चा करत होतो. त्याच्यानंतरही दिवसभरामध्ये अनेक सोशल मीडियावर वेगवेगळे मेसेजेस येत आहेत किंवा लोकांना चुकीच्या इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न होतोय. लक्षात घ्या, सर्वप्रथम सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल कमी कन्झम्पशन करा, ह्याचा अर्थ आपली अर्थव्यवस्था बिकट आहे असा नाही. सोनं, गोल्ड, क्रूड ऑइल, तेल, इटेबल ऑइल्स, त्याच्यानंतर फर्टिलायझर्स अँड फॉरेन ट्रिप्स, ह्या 5 गोष्टी अशा आहेत की ज्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा फॉरेन रिझर्ववर होतो. बघा, आता 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॉरेन रिझर्व जेवढं स्ट्रॉंग तेवढं त्या देशाची बार्गेनिंग पॉवर, त्या देशाची इकॉनॉमी स्ट्रॉंग, आणि त्या जास्त स्ट्रॉंग असलेल्या इकॉनॉमीला जास्तीत जास्त सपोर्ट हा परदेशातून मिळत असतो. तो FIsच्या इन्व्हेस्टमेंट्सवर येत असतो. आता बाजाराच्या हिशोबाने जर विचारात घेतला तर ज्यावेळेस रिझर्व कमी होतो त्यावेळेस FIsचं येण्याचं प्रमाण काही अंशी कमी होऊ शकतो. तुम्हाला थोडक्यात एक उदाहरण सांगतो. तुमचे 2 मित्र असू शकतील. एक अतिशय गरीब आहे, दुसरा थोडासा श्रीमंत आहे. श्रीमंत बिझनेसमॅनला जर एखाद्या वेळेस तुम्हाला पैशाची गरज पडली म्हणून त्यांनी जर तुमच्याकडे ₹1,00,000 मागितले तर तुम्ही त्याला सहज द्याल, कारण की त्याच्याकडनं परत येण्याचे चान्सेस हे ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्यापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे तुम्ही त्या श्रीमंत व्यक्तीकडे पैसे द्याल. अथवा दुसरा वैसा आपण असा विचार करू की 2 बँका आहेत. एक बँक सधन आहे, व्यवस्थित चाललेली आहे, आणि दुसरी बँक MPAमुळे कधीही बंद पडू शकते. जेव्हा तुम्हाला FD करायची वेळ येईल त्यावेळेस तुम्ही सधन बँकेमध्ये FD करणार, जी बुडणार आहे त्या बँकेमध्ये FD करणार नाही. सेम गोष्ट फॉरेक्स रिझर्वच्या संदर्भात होते आहे. आता मोदींना ह्याच्यात काय साध्य करायचं आहे तर सोन्याच्या फॉरेक्स रिझर्व कमी इम्पोर्टमुळे फॉरेक्स रिझर्व वाढेल. मी कालच बोललो होतो मोदीजींना की GST वाढवा. GST तर नाही वाढवला, पण डायरेक्ट इम्पोर्ट ड्युटी वाढवली. इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे डायरेक्ट इम्पॅक्ट हा सोन्याच्या प्राईजवर झाला आहे. आता तुम्ही प्रॉफिट बुकिंग करा, हे इनडायरेक्टली मी तुम्हाला सांगतो आहे, कारण सोन्याचा भाव याच्यापेक्षा जास्त जाण्याचे चान्सेस आजही नाही दिसत आहे. सोनं खरेदीच करू नका. आता सोन्याची डिमांड कमी होणार. भारत हा जगातला एक मोठा सोनं खरेदी करणारा देश आहे, आणि जर भारताने डिमांड कमी केली तर ॲटोमॅटिक सोन्याचे भाव देखील कमी होणार आहे. सो सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर प्रॉफिट बुकिंग ही करणं हे योग्य आहे. पेट्रोलचं कमी वापर, क्रूड ऑइलचं कमी वापर, डिझेलचा कमी वापर, याच्यासाठी अनेक इन्स्ट्रुमेंट्स आपण देतो आहे. लक्षात घ्या, पेट्रोल डिझेलचा जो आपल्याकडे रिझर्व साठा आहे तो कंटिन्यू ठेवून हार्मोस चालू झाल्यानंतर किमान 2 ते 3 आठवड्यानंतर पेट्रोलचा पुरवठा हा सुरळीत होऊ शकतो. त्यासाठी रिझर्व जो पेट्रोलचा साठा आहे तो जास्तीत जास्त दिवस राहावा, यासाठी पेट्रोल डिझेलवर कपात नाही केली आहे, तर त्याचं कन्झम्पशन कुठेतरी रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याचं आव्हान देशातल्या लोकांना केलेलं आहे. इथं मी मात्र एकच मुद्दा सांगेल, हे देशासाठी गरजेचं आहे का तर नक्कीच गरजेचं आहे. सर्वसामान्यपणे सर्व व्यक्ती हे देशाची सेवा वेगवेगळ्या पद्धतीत करतात. कोणी टॅक्स भरून करतो, तर कोणी सीमेवर उभा राहून गोळी छातीवर झेलून करत असतो. आज मी काय करावं हे मी जगाचं ऐकण्यापेक्षा मला काय योग्य वाटतं आहे, ऑइल कमी खाणं मला योग्य वाटतं आहे. फॉरेनला फिरायला न जाणं, कामाव्यतिरिक्त फॉरेनला फिरायला जाऊ नका असं त्यांचं स्टेटमेंट आहे. यावर अनेकांचं स्टेटमेंट आहे की अमुक राज्याचं आमदारांचं शिष्टमंडळ तमुक देशात चाललं आहे, मोदींनी त्यांचे परदेश प्रवास कमी करावे. अहो, हे लोक जर परदेश प्रवास करणार नाही तर आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट्स येतील कशा? ते कामासाठी चालले आहेत. फिरायला चालले असतील तर 100% त्यांना रेस्ट्रिक्ट करावं, असं माझं स्वतःचं मत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, माझं म्हणणं आहे, जग काय करतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला वाटतं माझ्या देशासाठी मला काहीतरी करायचं आहे तर मी सार्वजनिक ट्रान्सपोर्ट्सचा वापर कराल, मी
पेट्रोल डिझेल वाचेल कसं त्याचा विचार करेल. सोनं खरेदी करणार नाही हे तर मी अनेक दिवसापासून सांगतो. पण एक इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट जेव्हा सांगतो की तुम्ही म्युच्युअल फंड इक्विटीमध्ये पैसे टाका, मला विचारा तर असं वाटतं की मी माझं घर भरण्यासाठी करतो, तर तसं नाही. लक्षात घ्या, तुम्ही केलेली इक्विटी मार्केटमधली इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येक रुपया फिरून हा तुमच्याच दरवाजात येत असतो. रुपयाची क्रियाशीलता वाढत असते. याच्यावर मी जवळपास 2 वर्षापूर्वीच व्हिडिओ केलेला होता. मी म्हणून सांगतो, माझे जे व्हिडिओज आहेत हे मी पुढचा लांबचा पल्ल्याचा विचार केला, जवळपास 2-2.5 वर्षाचा विचार करून केलेले व्हिडिओज असतात. आज ती परिस्थिती परत आलेली आहे. मजबूत अर्थव्यवस्था, मजबूत आर्मी ह्यामध्ये अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे आणि तो व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा असणार आहे. त्याच्यामध्ये मी 2 प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांच्या उत्तरांवर माझा परवाचा व्हिडिओ असणार आहे. तर स्टे ट्यून. उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा. आजचाही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा. इथंच थांबूया. स्वाभिमानाने बोलूया. मी मध्यमवर्गीय. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.